नमस्कार. दिवाळी मजेतच गेली असेल. वेगवेगळे पदार्थ खाऊन मस्त मजेत अशी सुट्टी घालवली असेल. हळूहळू थंडीही थोडी जाणवू लागलेली आहे. तर असाच एक आपण महाराष्ट्रीयन खाद्यपदार्थ बघणार आहे. सहज आणि झटपट बनणारी चमचमीत आणि खमंग अशी अळूची वडी. अळूची पाने 2 प्रकारचे असतात. काळ्या देठाचा अळू हा खाण्यासाठी चांगला असतो. त्यामुळे घशाला खाज येत नाही. जेव्हा आपण पानं विकत घेतो तेव्हा तो अळू काळ्या देठाचा आहे की पांढऱ्या देठाचा आहे हे पाहणं गरजेचं असते. येथे मी काळ्या देठाच्या अळूची पानं घेतलेली आहे. ही पाने मला घरून आलेली आहेत, त्यामुळे ही घशाला खाजत नाही हे मला माहिती आहे. अळूच्या पानापासून आपण अळूची वडी किंवा फतफद म्हणजे पातळ भाजी आपण बनवू शकतो. येथे मी मध्यम आकाराची काही अळूची पाने घेतलेली आहेत आणि ती स्वच्छ धुवून ठेवलेली आहेत. आज आपण बेसन पिठाऐवजी हरभऱ्याची डाळ भिजत घालून त्यापासून वडी बनवणार आहे. हरभरा डाळ धुवून ती आपल्याला रात्रभर भिजत घालायची आहे आणि सकाळी मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायची आहे. येथे मी हरभरा डाळ भिजत घातलेली आहे आणि ती भिजलेली आहे. आता हे आपल्याला चांगले मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहे. मिक्सरमध्ये बारीक करताना आवडीनुसार हिरवी मिरची, लसूण याचे वाटण घालावे किंवा मोठे मोठे घातले तरीही चालते. तुम्हाला जर मिरची नको असेल तर तिखटही घातले तरी चालते. त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे तीळ, मीठ, ओवा, हळद हे सगळं घालून हे आपल्याला एकत्रित करायचं आहे. तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तिखटाचे प्रमाण कमी किंवा जास्त करू शकता. जर वडी गोड हवी असेल तर चिंच आणि गुळाचा कोळ आपल्याला यामध्ये घालावा लागेल. मला गोड किंवा आंबट वडी नको आहे, त्यामुळं मी चिंचेचा कोळ या पिठामध्ये वापरणार नाही आहे. फक्त घशाला खाज येऊ नये म्हणून जर असं वाटत असेल तर तुम्ही चिंचेचा कोळ यामध्ये वापरू शकता. वडी खूप कुरकुरीत हवी असेल तर तांदळाचे पीठ किंवा ज्वारीचे पीठही यामध्ये थोडे घालावे किंवा पूर्ण भाजणीच्या पिठाची वडीही तुम्ही करू शकता. हे सर्व एकत्रित करून आपल्याला एक एक पान घेऊन त्याला हे मिश्रण लावून घ्यायचं आहे. अळूचं पान जर खूप मोठं असेल किंवा त्याचा देठ जर खूप जाड असेल तर तो तुम्हाला लाटण्यानं किंवा सुरीनं बारीक करून घ्यायला लागेल. अळूची पानं जर बारीक घेतली तर त्याची शिरा काढण्याची काहीही गरज नसते. आपण ही पाने अशीच वापरू शकतो. आपल्याला किती वड्या करायच्या आहेत त्यानुसार आपण ही पाने घ्यायची आहेत. मला पीठ लावण्याच्या पहिल्यांदा आपल्याला गॅसवरती एक पातेलं घेऊन त्या पातेल्यामध्ये पाणी ठेवायचं आहे आणि त्या पाण्यावरती आपल्याला चाळणी ठेवून घ्यायचं आहे. तुम्ही अळूची वडी कुकरमध्ये वाफवली तरीही चालते, पण मी येथे ही चाळणीवरती वाफवणार आहे. चाळणीला थोडंसं तेल लावून घ्यायचं म्हणजे मग अळूची वडी खाली चिकटणार नाही. त्यानंतर यावरती झाकण ठेवून आपल्याला पाणी चांगलं उकळून घ्यायचं आहे, कारण अळूची वडी ही आपल्याला वाफेवरती शिजवून घ्यायची आहे. आपण आता चाळणीला तेल लावून घेतलेले आहे. यावरती झाकण ठेवून पाण्याला उकळ आणून देऊया. अळूचे एक पान घेऊन त्यावरती आपल्याला हे सर्व बाजूला मिश्रण लावून घ्यायचं आहे. एका पानावरती मिश्रण लावून झालं की त्याच्यावरती दुसरे पान ठेवून त्या पानालाही सगळीकडे व्यवस्थित मिश्रण लावून घ्यायचं आहे. मिश्रण लावून झाले की आपल्याला ह्याची गुंडाळी करून घ्यायची आहे. आपल्याला वडी किती जाड हवी आहे की बारीक त्यानुसार पानं एकामेकावरती ठेवायची आहे. 3 पानाची वडी ही व्यवस्थित होते. अशा प्रकारे 3 किंवा 4 पानं एकत्र ठेवून त्या पानांची आपल्याला व्यवस्थित गुंडाळी करून घ्यायची आहे. सर्व पानांच्या गुंडाळ्या झाल्यानंतर आपण जी चाळणी ठेवलेली आहे त्या चाळणीवरती या सगळ्या गुंडाळलेल्या पानांना व्यवस्थित ठेवायचे आहे. सगळ्या पानाला व्यवस्थित मिश्रण लावून आपण हे चाळणीवरती ठेवून घेतलेलं आहे. या चाळणीवरती झाकण ठेवून आपल्याला 20 मिनटं ह्या वड्या वाफवून घ्यायच्या आहेत. 20 मिनटामध्ये ह्या वड्या चांगल्या वाफतात. यावरती आता आपण झाकण ठेवूया आणि मंद गॅसवरती 20 मिनटं आपल्याला वाफ देऊन घ्यायची आहे. 20 मिनटं झालेली आहेत. आपली वडी ही वाफेवरती तयार झालेली आहे. तुम्ही पाहू शकत असाल आपली ही वडी तयार आहे. वडी थंड झाल्यानंतर अशा प्रकारे होते. थंड झाले की आपल्याला ह्या वडीचे तुकडे करून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे सुरीने वड्या कापून घेऊया. तुमच्या आवडीनुसार जाड किंवा बारीक वड्या कापून घेऊ शकता.
किंवा पूर्ण रोलसुद्धा तव्यावरती थोडे तेल घालून त्या तेलामध्ये खरपूस अशा वड्या दोन्ही साईडनं भाजून घ्यायच्या आहेत. परंतु जर तेलकट वडी नको असेल तर तुम्ही अशाच वड्या खायला घ्या. ही वडी आठवडाभर चांगली राहू शकते. वाफवलेले रोल जे आहेत ते तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून तुम्हाला जेव्हा आवश्यकता आहे त्यानुसार त्या बाहेर काढून तळून किंवा फक्त थोडीशी वाफ देऊन तुम्ही खाऊ शकता. नोकरी करणाऱ्या महिला किंवा ज्यांच्याकडे वेळ नाही त्यांनी जर अशी ही तयारी सुट्टीच्या दिवशी जर करून ठेवली असेल तर आठवडाभर ही तुम्ही वडी खाऊ शकता. लोखंडाच्या कढईमध्ये वड्या तळण्यासाठी तेल गरम करून घेतलेले आहे. आपण ज्या वड्या कापून घेतलेल्या आहेत त्या आता यामध्ये दोन्ही साईडने तांबूस रंगापर्यंत तळून घ्यायच्या आहेत. वड्या तळताना गॅस हा मध्यम ठेवायचा आहे, खूप मोठा ठेवायचा नाही, नाहीतर वड्या वरून करपतील आणि आतून तळल्या जाणार नाहीत. मध्यम गॅसवरती सगळ्या वड्या आपल्याला आता दोन्ही साईडने तळून घ्यायच्या आहेत. वडी तळताना मध्ये मध्ये झाऱ्याने त्या वरती खालती अशा कराव्या. येथे आता आपल्या वड्या तळून तयार आहेत. तुम्ही पाहत असाल की खरपूस अशा तांबूस रंगावरती खुसखुशीत वडी तयार झालेली आहे. जास्त तेलामध्ये तळलेली वडी नको असेल तर तव्यावरती थोडे तेल टाकून त्या तेलावरती वडी दोन्ही साईडने तुम्ही भाजून घेऊ शकता. अशी आपली कुरकुरीत आळू वडी तयार झालेली आहे. चला तर मग या जेवण करायला. जेवण्यापूर्वी लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.